नमस्कार. हा व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचा आहे. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, की हिंदू कॅलेंडरमध्ये मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ मानला जातो. भौतिक सुखसोयी, आर्थिक स्थिरता आणि आध्यात्मिक वाढ, वैवाहिक आनंदासाठी हे व्रत केले जाते. या महिन्यातील दर गुरुवारी देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी केले जाणारे व्रत म्हणजे उपवास हा देवी लक्ष्मी व भगवान विष्णू यांना समर्पित आहे. यामध्ये कलश पूजा व कथापाठ करणे यासारख्या गोष्टी असतात. तर सकाळी तुम्ही लवकर उठून घर स्वच्छ झाडून पुसून घ्या. तुमची अंघोळ वगैरे सगळं आवरून घ्या. तुम्ही पूजा मांडणीसाठी एक जागा निश्चित करा. मी माझी पूजा नेहमी देव्हाऱ्याच्या शेजारीच मांडत असते. तुम्ही जसं तुम्हाला जागा असेल तसे तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. माहितीपर व्हिडिओ तुम्हाला भेटतील, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते, की याच्यामध्ये आपण गुरुवारी उपवास करतो, पूजा मांडायची, कलश, त्याच्यानंतर देवीची मूर्ती असेल तर ती आणि गणपती सुपारी मांडायचा आणि कथावाचन करायचं, आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा. असे 4 गुरुवार करायचे आणि उद्यापन करायचं. ही साधी सरळ सोपी पद्धत. तर तुम्ही सर्वात आधी पाट किंवा चौरंग मांडा, कलश स्थापना करा. कलशामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने 5 आंब्याची किंवा 5 विड्याची किंवा 5 प्रकारच्या फळझाडांच्या फांद्या लावू शकता. आता आमच्या घरासमोर भरपूर फळांची, फुलांची झाडे आहेत. त्यामुळे मी जेवढे भेटेल तेवढे फळझाडांच्या फांद्या आणि फळे आणली होती. त्यात मी आंबा, चिक्कू, डाळिंब, कौट, पेरू, चिंच, सीताफळ या झाडाच्या फांद्या आणल्या होत्या आणि फळेसुद्धा घरच्या फळझाडांच्या फांद्या आणल्या होत्या. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. खूप प्रकारची फळझाडं आणि फुलझाडं आमच्याकडे होती. त्याच्यामध्ये बोरं, कौट, चिंच, सीताफळ, पेरू आणले होते. फळांमध्ये तुम्ही पाहू शकता, मी एक पाण्याचा नारळ पण देवीला ठेवलेला आहे. जशी ज्याची श्रद्धा तसं त्यांनी सगळ्यांनी करावं असं माझं म्हणणं आहे. नारळसुद्धा आमच्या घरचाच आहे. आमच्या घरी नारळाची झाडं आहेत, म्हणून देवीला पण मी ठेवलं आहे आणि याची सर्व मी मांडणी केली. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. नंतर तुम्ही तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल ते तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यापुढे तुम्ही चौरंगावर डाव्या बाजूला गणपती सुपारी मांडायचा आणि फळं जे आणले, फळांचा वाटा तो मांडायचा. त्याच्यानंतर तुम्ही फुलांची मांडणी करून किंवा रांगोळी काढून तुम्ही सुशोभित करू शकता. आता आमच्याकडे झेंडूचे झाडं होती, फुलं, तर मी त्या फुलांनीच थोडीशी सजावट केली. बघू शकता व्हिडिओमध्ये, की कशाप्रकारे मी सगळी सजावट केली आहे ते. आता सगळी पूजा मांडणी वगैरे झाल्यानंतर, सर्व तयारी झाल्यानंतर तुम्ही मनोभावे पूजा करा. हळदी कुंकू अक्षता व्हा. देवीला नमस्कार करून आपली मनोकामना सांगा व नंतर देवीच्या कथेचे पठण करा. देवीचं जे महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे, हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्याही दुकानात किंवा बाजारमध्ये सुद्धा मिळेल. कथा झाल्यानंतर तुम्ही आरती करा. देवाला जे काही नैवेद्य बनवला असेल तो दाखवा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये मी कशी पूजा मांडली ते दाखवलं आहे आणि कथेचं रेकॉर्डिंग केलेलं आहे, ते तुम्ही नक्की ऐका. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.